अनाथ भाग 2. सुमा आणि श्रीधर एकमेकांकडे पाहायला लागले. दोघेही अस्वस्थ झालेत हे त्यांच्या हातांच्या चुळबुळीवरून कळत होतं. ते एक ओळखून प्रशांत म्हणाला, "हे बघा, तुम्ही फक्त विचार करा आणि कळवा. पुढचं सगळं आम्ही दोघं बघून घेऊ." म्हणजे तसं नाही, पण हा विचार नाही केला आजवर आम्ही कधी. त्यामुळे पटकन असं निर्णय घेणं वगैरे म्हणजे सुमा चाचरत म्हणाली, "हां, आणि शिवाय आईला हे दत्तक मूल घरी आणणं वगैरे कितपत?" श्रीधर बोलतच होता. इतकेत त्याची आई म्हणजे रमाबाई दारात हजर झाल्या. "दत्तक मूल? कुणाचं दत्तक मूल? काय शिस्त आहे तुमचं? काही विचार कराल तर मी खपवून घेणार नाही." दारातून आत येत रमाबाई म्हणाल्या. त्यांचा आवाज चढलेला पाहून सगळे एकदम गप्प झाले. श्रीधर समजावणीच्या सुरात तिच्याशी बोलत बोलत तिला आत घेऊन गेला. सुमाही आता हा विषय नको बोलायला अशी चेहऱ्यानेच खुणावत मागोमाग गेली. बराच वेळ त्यांचं आत काहीतरी बोलणं चालू राहिलं आणि शेवटी सुमा आणि श्रीधर एकापाठोपाठ बाहेर आले. रमाबाई मात्र आत बसूनच राहिल्या. त्यांना पाहून कविता आणि प्रशांत दोघेही उठून उभे राहिले. तसं सुमाने हसतच कविताला किचनमध्ये जेवण बनवायला थोडीशी मदत म्हणून आत येण्यास सांगितले. तसा श्रीधरही हसून सगळं ठीक आहे असं भासवू लागला. त्या दोघी किचनकडे वळताच श्रीधरने त्यांच्या प्लॅनप्रमाणे चटई, ग्लास, पाण्याची बाटली वगैरे घेतलं आणि प्रशांतला घेऊन तो गच्चीवर गेला. तिथे त्यांचं बोलणं झालंच दत्तक विषयावर. पण किचनमध्ये कविताही हळूहळू सुमाजवळ मगाशी राहिलेलं बोलणं पूर्ण करत होती. काही वेळाने जेवायला सगळे बसले. पण रमाबाईही तिथेच असल्याने सगळेजण फक्त जेवणाबद्दल बोलत होते. मग हळूहळू उन्हं उतरायला लागली तसे कविता आणि प्रशांत निघाले. कारपर्यंत सोडायला आलेल्या सुषमा आणि श्रीधरला लग्नाला येण्याबद्दल आणि सदर विषयावर विचार करायला सांगून दोघं निघून गेले. पुढचे काही दिवस चितळ्यांच्या घरात तणावपूर्ण शांतता होती. सुमा आणि श्रीधर दोघंही एकमेकांशी नीट बोलत नव्हती. रमाबाई आपल्या खोलीतून फारशा बाहेर पडत नव्हत्या. दत्तक का होईना, पण या घरात मूल येईल या विचाराने सुमा खुश होऊ पाहत होती. श्रीधरची अवस्था काही वेगळी नव्हती. पण रमाबाईंच्या विचाराने सगळेच अवघड वाटत होतं दोघांनाही. शेवटी न राहून एके रात्री सगळं आवरून अंथरुणात झोपायला आलेली सुमा बाजूला पडलेल्या श्रीधरच्या बाजूला बसून त्याच्याशी बोलू लागली. "श्रीधर, झोपलात का?" श्रीधरही जणू वाट पाहत असल्यासारखा लगेचच कूस बदलून तिच्याकडे बघू लागला. सुमाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिथेच सरकून त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली. आता दोघे एकमेकांकडे न बघताही एकमेकांशी बोलू लागले. "श्री, तुम्हाला काय वाटतं? कविता आणि प्रशांत जे बोलले त्याबद्दल?" सुमाच्या तोंडून श्री अशी हाक ऐकून श्रीधर समजून गेला की सुमाच्या मनात काय चालू आहे आणि तिने त्यावर कितपत विचार केलाय ते. "सुमे, खरं सांगू का, माझ्या मनातही आता हेच आहे जे तुझ्या मनात चालू आहे. पण आईचा विरोध आहे हेच ना?" "हो. तीही आपल्या कुटुंबाचा भाग आहे त्यामुळे तिचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तिचं मत मोडवत नाही गं माझ्याच्याने. काय करायचं कळत नाहीये." "माझंही मन त्याच विचारापाशी येऊन थांबलं हो." काहीच होऊ शकत नाही का हो?" श्रीधर काही वेळ शांत राहिला. पण पुढच्या क्षणी त्याने सुमाभोवती आपल्या हातांची मिठी घट्ट केली. सुमा चमकली आणि त्याच्याकडे पाहायला डोकं वर उचलणार इतक्यात श्रीधरने तिचं डोकं छातीवर घट्ट पकडून ठेवलं. सुमा लाजली आणि हसून तिने स्वतःला सैल सोडून दिलं. कारण तिला मनोमन ठाऊक होतं श्रीधरच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू असणार. नंतर कुणीच काही बोललं नाही. पण दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले. काही दिवसांनी रविवारी प्रशांतचा कॉल आला. सुमाशी लग्नाला येण्याबद्दल आठवण करून देऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर तो श्रीधरसोबत बोलू लागला. काहीतरी महत्त्वाचं बोलत होते दोघं खूप वेळ. सुमा मात्र किचनमध्ये आपल्या कामात गर्क होती. प्रशांतने काहीतरी सांगितल्यावर श्रीधर खुश झाला. दुपारी जेवतानाही श्रीधरला खुश बघून सुमा थोडी चकित झाली. पण काही बोलली नाही ती त्याला. प्रशांत आणि कविताचं लग्न 4 दिवसांवर आलं होतं
आता श्रीधरने आधीच सुट्टी मंजूर करून घेतली होती. पुण्याला 2 दिवस आधीच जायचं होतं. रविवारी संध्याकाळी चहा घेताना श्रीधरने विषय काढला. मग काय महिला मंडळ तयारी झाली की नाही लग्नाची? नाही म्हटलं तरी बुधवारी संध्याकाळी जायचं, म्हणजे गुरुवारी राहायला लागेल तिकडे. म्हणजेच बॅगा नीट भरून ठेवा दोघींच्या. तिकडे थंडी आहे म्हणत होता प्रशांत. हो हो, माझी तयारी झालीये सगळी. आपल्या दोघांचे कपडे वगैरे भरून बॅगा तयार आहेत. पण अजून आईंची बॅग तेवढी भरायची आहे. त्या नाहीच म्हणतायत यायला, सुमाने उत्तर दिलं. माझं काय काम आहे तिकडे इतक्या लांब? तुम्ही या जाऊन, मी थांबते घरी, रमाबाई काहीसं तोंड वाकडं करत बोलल्या. सुमाने श्रीधरकडे पाहून काहीतरी बोला असं खुणावलं. अगं आई, असं काय करते? ते लोक इकडे घरी येऊन सांगून गेलेत. शिवाय तुझंही खूप दिवसात कुठं जाणं झालेलं नाहीये. चल, तितकाच तुलाही बदल, श्रीधर मनवत म्हणाला. पण रमाबाई कुरकुर करत राहिल्या. त्यावर सुमानेही मनवून पाहिलं, पण नाहीच. शेवटी श्रीधर म्हणाला, मला कळतंय आई, तू का येत नाहीये ते. आणि स्पष्टच सांगायचं तर आता तुला वाटतं ते योग्यही आहे. तिकडे ती अनाथ मुलं असतील आणि त्या दिवशीचा विषय पुन्हा काढतील ते दोघं, असा संशय येतोय ना तुला? तसं असेल तर त्याची काळजी करू नको. आपण फक्त लग्नाला जाऊयात. पण तू चल सोबत. रमाबाई ऐकायला तयार नव्हत्या. तेव्हा श्रीधर म्हणाला, अगं आई, ऐक गं, काही होणार नाही. आणि जर दाखवलीच त्यांनी मुलं तर बघू फक्त. त्यात तर काहीच अडचण नाही वाटत मला. नाही पटलं तर सोडून देऊ विषय. पण एकदा जाऊन बघूयात तर. ते ऐकून थोडंसं विचार करत, काहीसं कुरबुरत रमाबाई शेवटी तयार झाल्या. या सगळ्या दरम्यान थोडा आश्चर्याने पण गालात हसत सुमा श्रीधरकडे पाहत होती. तिच्या आता हळूहळू लक्षात येत होतं. 2 दिवस म्हणता म्हणता निघून गेले. बुधवारी दुपारी जेवून संध्याकाळी थोडे लवकर पोहोचू अशा बेताने चितळे कुटुंब पुण्याला निघाले. संध्याकाळी दिवेलागणीला ते पुण्यातल्या त्या अनाथालयात पोचले. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात गेटवरील कमानीवर नाव दिसलं, सांत्वन अनाथालय. गाडी आत येऊन थांबताच काही मुलं आणि सोबत प्रशांत आणि कविता स्वागताला आले. अरे वा, या या या, छान, बरं वाटलं तुम्ही आलात. लवकर निघालात वाटतं, प्रशांत म्हणाला. तिकडे कविता आधी रमाबाईच्या पाया पडली आणि मग सुमाला मिठी मारली. प्रशांतने डिकीतून बॅगा काढल्या तशी सोबतच 14-15 वर्षाची लहान मुलं आपणहून पुढे आली आणि छोटं छोटं सामान घेऊन तिथल्या एका खोलीपाशी जाऊन थांबले. प्रशांतने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच केली होती. मुलं सगळं सामान तिथे ठेवून निघून गेली. प्रशांत आणि कविताने सगळी खोली आणि तिथली व्यवस्था तिघांना समजावून सांगितली. सगळं आवरून होईपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. एक 18-19 वर्षाची मुलगी कडेवर एका छोट्या, साधारण 2-2.5 वर्षाच्या, 2 बो बांधलेल्या गोबऱ्या गालांच्या गोऱ्यापान मुलीला घेऊन तिथे जेवणाचा निरोप घेऊन आली. कविता ताई, जेवणाची तयारी झाली आहे. मोठ्या सरांनी बोलवलं आहे सगळ्यांना जेवायला, ती मुलगी म्हणाली. अगं अलका, ये ये, आत ये. अरे वा, आशुबाळ पण आलंय का? ये ये, कविता तिला आत घेत म्हणाली आणि पुढे त्यांचा परिचय देऊ लागली. बरं का, ही आहे अलका, आमच्या सांत्वनमधली सगळ्यात हुशार मुलगी. गेल्या वर्षी 12वीला कॉलेजमध्ये पहिली आली. 91% गुण मिळवून. 91 का? वा वा, छान छान. पुढे काय विचार आहे मग बेटा? सुमाने तिला जवळ घेत विचारले. श्रीधरने आणि रमाबाईंनीही तिच्या पाठीवर कौतुकाचा हात फिरवला. ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देणार आहे. मला कविता ताईसारखं बनायचं आहे, अलकाने उत्तर दिलं. ते ऐकून सगळेच खुश झाले, कारण तिचा फोकस खरोखर क्लिअर होता, अगदी या वयातही. या सगळ्यात प्रशांतने पाहिलं की अलकाबद्दल बोलतानाही सुमा आणि श्रीधरची नजर त्या लहानगीवरून हलत नव्हती. ते पाहून तो म्हणाला, आणि ही आमची शेंडेफळ, सगळ्यांची लाडकी आशुबाळ. ते ऐकताच सुमाने आशूला अलकाच्या कडेवरून आपल्या कडेवर घेतलं आणि गालावर एक पापा दिला आणि उत्तरादेखल आशूनेही तिच्या गालावर एक गोड पापा दिला. ते पाहून सगळेच हसले.
सुमा मात्र त्या इटुकल्या ओठांच्या स्पर्शाने अत्यंतिक सुखावून गेली होती. तिने लगेचच अजून एक पापा तिच्या दुसऱ्या गालावर दिला. तिला वाटलं आशूही पुन्हा तसंच करेल, पण यावेळी तिने सरळ तिचे इवले इवले हात तिच्या मानेभोवती घट्ट टाकून आपलं डोकं सुमाच्या खांद्यावर ठेवलं. सुमाच्या आनंदाला आता सीमा उरली नव्हती. तिनेही तिला तसेच ठेवून गोल गोल 2 गिरक्या घेतल्या. मग तिने श्रीधरकडे पाहिले. तो अनिमिष नेत्रांनी तिचं ते रूप पाहत होता. रमाबाईही कौतुकाने पाहत होत्या, बहुधा त्यांच्याही नकळतच. खरं तर अनाथालयात मुलांना कुणीही बाहेरील माणसांशी इतकी सलगी करू देण्यात येत नाही, विशेषतः लहान मुलांना. पण आज आशूला एक क्षणही सोडायला तयार नव्हती सुमा. आणि आशूही जणू त्यांचीच होऊन गेली होती. रात्री झोपताना सुमाला बिलगून झोपली होती ती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमाने डोळे उघडले तेव्हा पुढ्यात आशू नव्हती. ते तिच्या लक्षात येताच ती ताडकन उठली. इकडे तिकडे पाहिलं. खोलीत ती नव्हती. आशू, आशू अशी हाका मारत ती बाहेर आली. आणि तिकडे आशू श्रीधरच्या कडेवर बसून दात घासताना तिला दिसली. श्रीधर आणि तिच्या त्या लीला पाहून ती दारातच चौकटीला डोकं टेकून उभी राहिली. त्यानंतर सुमाने तिला आंघोळ घातली आणि रमाबाईंनी गंध पावडर लावून तिला तयार केली. तयार होऊन ती त्या सफेद रंगाच्या फ्रॉकमध्ये खूपच गोड दिसत होती. त्यावरची ती अबोली पिवळ्या रंगाची फुलांची नक्षी अजूनच खुलून दिसत होती. तिचे ते 2 बो बांधलेले ध्यान पाहून रमाबाईंनी तिच्या केसातून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. मग रमाबाईंनी तिला 2 हातात 2 लिमलेटच्या गोळ्या देऊन खेळायला पाठवलं. पण ती थोड्या वेळात अलकाला घेऊन आली आणि आजी गोळ्या दे ना असं म्हणायला लागली. तेव्हा अलका ओरडली. पण रमाबाईंनी अलकाला समजावून शांत केलं आणि दोघींनाही गोळ्या देऊन पाठवलं. काही वेळानंतर सुमा आणि श्रीधर अनाथालयाचा परिसर पाहायला निघाले. सगळी मुलं कसली ना कसली कामं करण्यात गुंतली होती. तिथले सगळे कर्मचारीही त्यांना मदत करत होते आणि सोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. पटांगणात पताके लावणारी मुलं दिसताच दोघं तिकडे चालू लागली. तिकडे जाऊन बघतायत तर बाजूलाच सगळे कोपरे रांगोळी काढून सजवण्याचे काम काही मुली करत होत्या आणि त्यात आशू फक्त लुडबुड करत होती आणि सगळे तिची गंमत करत होते. ते पाहून सुमा श्रीधर हसायला लागले. त्या दोघांना पाहताच आशू धावत येऊन सुमाला बिलगली. सुमा सगळं फार आनंदाने अनुभवत होती. तिला उचलून घेताना ती श्रीधरकडे पाहत हलकेच हसली. श्रीधर तिच्याकडे पाहून हसला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले. आशूनेही त्यांना सोडलं नाही. अगदी दिवसभर दुपारी जेवतानाही ती रमाबाईंच्या पुढ्यात बसली होती. संध्याकाळी श्रीधर तिच्यासोबत अगदी लहान होऊन घोडा खेळत होता. इतकं सगळं असताना आशू तयारीच्या कामात मध्येच लुडबुड करत होती. मग ज्यांच्या कामात लुडबुड करत होती ते एकतर तिला बाजूला करत किंवा सुमा व श्रीधरला हाक मारून तिची तक्रार करून तिला बाजूला न्यायला सांगत की लगेच सुमा तिला पकडून उचलून नेत असे. दिवसभर त्या लहानगीने सगळ्यांनाच सतावून सोडले होते. पण सगळे तिचे ते सतावणेही प्रेमाने आणि कौतुकाने सहन करत होते. रात्री जेवणापासून ती रमाबाईंकडेच होती. त्या स्वतःचं वय विसरून लहान होऊन गेलेल्या तिच्यासोबत. रात्री झोपताना तिच्या "ए आजी गोत्त सांग ना गं" या मनीच्या डोळ्यांसारख्या निरागस आर्जवाला त्या नाही म्हणू शकल्या नाहीत. त्यांनी झोपेपर्यंत 4-5 गोष्टी सांगितल्या तिला आणि जेव्हा शेवटी तिच्याकडे पाहिलं तर त्यांच्या पदराला हातात घट्ट धरून त्यांच्या कुशीत ते पिलू शांत झोपी गेलेलं. रात्री जेव्हा सुमा श्रीधर उठून तिला पाहू लागले तेव्हा तिला त्या अवस्थेत झोपलेलं पाहून दोघेही खूप खुश झाले. श्रीधरला जास्त खुश करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या आईने आशूला घट्ट जवळ घेऊन ठेवलं होतं आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावरचं हसू आणि समाधान त्याला अजूनच सुखावून गेलं. सकाळी थोडं लवकर उठून सगळे तयार झाले. कविता आणि प्रशांत आज लग्न करणार होते. रजिस्ट्रारच्या ऑफिसला जाऊन अनाथालयाचे काही कर्मचारी, तिथला सगळा कारभार पाहणारे भिडे सर आणि रमाबाई, सुमा आणि मांडीवर छान नटलेली आशू घेऊन श्रीधर त्या दोघांसोबत तिकडे गेले. लग्न उरकून येऊन मग दुपारी जेवण करून नंतर सगळे मित्रमंडळी निघणार होते आपापल्या मुक्कामी.
आणि जसजसं निघण्याची वेळ येत होती तसतशी सुमा अस्वस्थ होऊ लागली होती. श्रीधर आणि रमाबाई यांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. पण कुणीही एकमेकांसमोर ते व्यक्त करत नव्हतं. परतीचा प्रवास लवकर सुरू करून लवकर घरी पोहोचायचं असं ठरवून सगळे एकमेकांचा निरोप घेऊ लागले. या सगळ्यात आशू मात्र काहीशी गोंधळून गेलेली दिसत होती. रमाबाईंच्या पदराला घट्ट धरून ठेवलेल्या आशूच्या डोळ्यात आता पाणी तरळू लागलं होतं. मिशा काढून तिने हळूहळू रडायला सुरुवात करताच सुमाचा धीर संपला आणि तीही आशूला छातीशी कवटाळून रडू लागली. पण आम्ही परत येऊ बाळा तुला भेटायला असं काहीतरी म्हणत तिची समजूत काढू लागली. ते दृश्य पाहून रमाबाईंनी डोळ्याला पदर लावला. मग शेवटी आशूने सगळ्यांचा पापा घेतला आणि गाडी घराकडे निघाली. पूर्ण प्रवासात खूप कमी वेळा तिघे एकमेकांशी बोलत होते. 2 दिवसात या लहान जीवाने त्या सगळ्यांनाच खूप लळा लावला होता. घरी येऊन 4 दिवस झाले होते, पण कुणाचंही लक्ष लागत नव्हतं कशातच. एके रात्री कीर्तनातून रमाबाई घरी आल्या आणि श्रीधरला हाका मारू लागल्या. सुमा आणि श्रीधर त्यांचा आवाज ऐकून बाहेर हॉलमध्ये आले. रमाबाई रडत होत्या. काय झालं आई? श्रीधरने घाबरून विचारलं. आपला कृष्ण आपल्याला बोलवतोय, त्याला घेऊन येऊया लवकर, असं म्हणत त्या अजूनही रडू लागल्या. सुमाने त्यांना पाणी आणून दिलं आणि शांत करत पुन्हा विचारलं तसं त्या बोलू लागल्या. आज महाराजांनी कीर्तनात बाळकृष्ण जन्माचा दाखला देऊन निरूपण केलं तर मला आशू बाळाचा चेहरा समोर दिसायला लागला. तिची आठवण आली. पण आई, म्हणत श्रीधरने सुमाकडे पाहू लागला. माहितीये मला, मीच सांगितलं होतं, पण आताही मीच सांगते. श्रीधर, लेकराला घरी घेऊन या. पुरीत जीव गुंतलाय रे आणि तिलाही आपला लळा लागलाय, पाहिलं ना? ते ऐकून सुमा आणि श्रीधरने तिला मिठी मारली. उद्याच प्रशांतला कॉल करून कळवतो, आम्ही येतोय आशूला, आमच्या आशूला न्यायला येतोय. श्रीधरने इतकंच म्हणताच सुमा आणि रमाबाईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आज सकाळपासूनच सुमाची नुसती लगबग चालू होती. काम करता करता ती बाहेर येऊन आशू आली की नाही ते पाहत होती. तिचा आज 4थी इयत्तेचा निकाल होता ना. आशूला दत्तक घेतल्याला आता 6-7 वर्ष उलटली होती. घरी आणल्यावर तिचं खूप कौतुक झालं. शेजारीही इतके सगळे खुश झाले. सगळ्यांकडे हक्काने खाऊ मागायचा अधिकार फक्त आशूकडेच होता. मुळातच इतकी गोड आणि त्यात तिच्या हसऱ्या खेळत्या चेहऱ्याकडे पाहून सगळेच विरघळायचे. त्यामुळे त्या परिसरातील सगळ्यांचीच ती लाडकी झालेली. चितळ्यांच्या घराचं तर तिने नंदनवनच करून टाकलं होतं. इतक्या वर्षात एकच गोष्ट वाईट झाली, ती म्हणजे रमाबाईंचं जाणं. आशू 2रीतून नुकतीच 3रीत गेलेली. त्या दरम्यान न्यूमोनियाचं निमित्त होऊन त्या कैलासवासी झाल्या. त्या एका गोष्टीव्यतिरिक्त त्या घराची फक्त आणि फक्त भरभराटच झाली होती. श्रीधरला प्रमोशन मिळालं होतं. आशूच्या 8व्या वाढदिवसाला काढलेल्या तिकिटावर त्यांना 5 लाखाची लॉटरीही लागली होती. सारं काही सुरळीत आनंदाने चालू होतं. आज आशू 5वीत जाणार होती. तशी ती अभ्यासात फार हुशार नव्हती, पण सुमा आणि श्रीधर यांची फार अपेक्षाही नव्हती. सुमा नुकतीच बाहेर डोकावून पुन्हा आत आशूसाठी रव्याची खीर करायला गेली. इतक्यात गाडीचा हॉर्न ऐकू आला. शाळेच्या बसमधून आशू उतरली आणि धावतच घर गाठलं. सुमा तोवर दारात आलेलीच. आशूला तोंडात एक अख्खा पेढा कोंबत म्हणाली, मला माहीत आहे, एक मुलगी पास झाले. अगं आई, नुसती पास नाही काही, 7वा नंबर आलाय माझा वर्गात. आम्ही सगळे नंबरवाले विद्यार्थी ना समोर उभे राहिलो फळ्याजवळ, तेव्हा सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या. तोंडातला पेढा खाऊन झाल्यावर आशू सोफ्यावर बसून सांगू लागली. ते ऐकून सुमा अजूनच खुश झाली. हात-पाय धुवून देवाला आणि आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करायला सांगितलं तिने आशूला. मग श्रीधरला कॉल करून आशूनेच तिचा निकाल सांगितला. नंबर आलाय हे कळताच श्रीधरही खूप खुश झाला. संध्याकाळी लवकर निघतो, दोघी तयार राहा. आपण आज फिरायला जाऊयात आणि मग मूव्ही, मग हॉटेलमध्ये जेवण करून रात्री घरी येऊया. लव यू माय बच्चा, माय लवली आशू बेटा, बाय, असं म्हणत श्रीधरने फोन ठेवला. तशी आशू उड्या मारून आनंद व्यक्त करू लागली.
ते बघून सुमाही तिच्यासोबत लहान होऊन उड्या मारू लागली. मग दोघी जेवण आटोपून टी व्ही बघत बघत खीर खायला बसल्या. खीर खाता खाता आशूने विचारलं, "ए आई, दत्तक म्हणजे काय गं?" सुमाच्या हातून चमचा खाली पडला आणि घास तोंडातच अडकला. तिने चमकून आशूकडे पाहिलं. आशू टी व्ही बघतच प्रश्न करत होती. म्हणजे तिला त्यातलं काही गांभीर्य कळलं नव्हतं. तिचं वयच नव्हतं ते. सुमा मुद्दामहून शांत राहून पुन्हा खीर खाऊ लागली. त्यावर आशूने पुन्हा विचारलं. तेव्हा सुमाने विचारलं, "काही नाही गं. तू कुठे ऐकलंस पण हे?" "अगं, मघाशी ती साक्षीची आई मानसीच्या आईला सांगत होती की मी दत्तक मुलगी आहे." सुमा आशूला कशी पटवून सांगेल की दत्तक म्हणजे काय? पाहूया पुढील भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.